हॅलो फ्रेंड्स, आज आपण उन्हाळी वाळवणातील उपवासाचा सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे साबुदाणा चकली बनवित आहोत. ही खायला खूपच खमंग लागते व बनवायला जास्त मेहनत नाही लागत. आणि चकली बनवण्यासाठी आपण साबुदाण्यामध्ये पाण्याचा एक थेंबही न वापर करता एकदम न्यू मेथड वापरून बनवित आहोत. आणि त्याबरोबरच अर्धा किलो साबुदाण्यासाठी बटाट्याचं योग्य प्रमाण किती असावं हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे मी हा अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. हा आपला नेहमीच्याच वापरातला म्हणजे आपण जो उपवासाला वापरतो तो रेग्युलरचा तोच साबुदाणा घ्यायचा आहे. आता याला अगोदर आपण भाजून घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर यामध्ये हा अर्धा किलो पूर्ण साबुदाणा टाकून द्यायचा आहे आणि याला मंद गॅसवरती याचा कलर पांढरा शुभ्र ठेवूनच भाजायचा आहे. याला भाजण्यासाठी खूप वेळ लागतो, पण इथे आपण हा थोडासा हलका होईल अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. आणि याचा कलर आपणाला बदलू नाही द्यायचा, कारण मग आपल्या चकल्या खूप लालसर होऊन जातील. आपली चकली कडक होऊ नये आणि ती खुसखुशीत होण्यासाठी याला फक्त 10 मिनिटच भाजून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त वेळ याला नाही भाजायचं. आणि हे गार झाल्यानंतर मग गिरणीमधून याला बारीक पिठासारखंच दळून आणायचं आहे. तुम्ही याला मिक्सरमधून पण काढू शकता, पण बाहेरून दळून आणल्यामुळे याचं पीठ हे एक समान येतं. मी इथे अर्धा किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे असं प्रमाण घेतलेलं आहे. हे बटाटे मी 3 ते 4 शिट्ट्या देऊन म्हणजे एकदम गाळ होतील असे उकडून घेतलेले आहेत. मग हे गार झाल्यानंतर याला अशा जाड तारेच्या किसणीमधून किसून घ्यायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बटाटे हे हाताने स्मॅश नाही करायचे, तर त्याला किसणीमधून बारीक किसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चकली ही एक समांतर येईल आणि मग आपण चकली टाकते वेळेस ती मधात तुटणार नाही. म्हणून याला किसणीमधूनच काढून घ्यायचं आहे. या बटाट्याचा गर हातात घेतल्यानंतर असा एकदम लोण्यासारखा झाला पाहिजे, याला इतपत उकडून घ्यायचं आहे. आणि मग हे किसून झाल्यानंतर यामध्ये हे दळलेलं साबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे. आता यामध्ये बाकी उपवासासाठी आपणाला जे काही मसाले लागणार आहेत ते ॲड करायचे आहेत. मी इथे 2 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे. तिखट तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 1 चम्मच शेंदी मीठ घेतलेला आहे. हा 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे मी. हा अगोदरच मी भिजायला ठेवलेला आहे. याला चांगला मऊ होईल असा 10 ते 12 तास भिजत ठेवलेला साबुदाणा घ्यायचा आहे. म्हणजे तो असा एकदम मऊसूत झालेला पाहिजे असाच घ्यायचा आहे. इथे अख्खा साबुदाणा घेतल्यामुळे चकलीवरती तो असा छान उठून दिसेल, फक्त यासाठीच घ्यायचा आहे. एक वेळेस ट्राय करून पहा. चकली दिसायला तर छान दिसेलच आणि ती खायला पण एकदम खुसखुशीत लागेल. हे सर्व मसाले चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे. मग त्यानंतर याला पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, हा आपला गोळा असा एकदम मऊसूत आणि असा लुसलुशीत झालेला आहे. तर याला अशाच पद्धतीने मळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे हा चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे. तर यामध्ये जितकं बसेल तितकं पीठ मध्ये जागा न ठेवता असं दाबून टाकायचं आहे, जेणेकरून आपली चकली ही कंटिन्यू एक समान येईल. पीठ मळून झाल्याबरोबर याच्या लगेच चकल्या बनवायच्या आहेत. याला जास्त वेळ नाही ठेवायचं. या ठिकाणी मी पाण्याचा थोडासाही वापर केलेला नाही. साबुदाणा आणि बटाट्याचं हे एकदम अचूक असं प्रमाण घेतल्यामुळे चकली एक समान येते. ती बनवते वेळेस मधात तुटत नाही आणि ते सुकल्यानंतर तिला आपण तळल्यानंतर पण ती दुप्पट आणि तिप्पट फुलती. तर हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता, ही आपली चकली एकदम एक समान, कुठेच न तुटता किती व्यवस्थित आणि परफेक्ट अशी आलेली आहे. तर अशाच पद्धतीने या सर्व चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. चकली बनवायला सुरुवात केल्यापासून ते शेवटपर्यंत एकही चकली मधात तुटत नाही. ती एक समान येते आणि तिचा आकारही असा एकदम गोल गरगरीत येतो. याला बनवायला बिलकुलही जास्त वेळ लागत नाही. तर अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या इथे बनवून घेतलेल्या आहेत. चकल्या बनवून झाल्यानंतर याला सुरुवातीला फॅनच्या खाली ठेवून द्यायचं आहे. मग त्यानंतर 2 दिवस कडक उन्हामध्ये याला वाळवून घ्यायचं आहे.
तर या चकल्या मी कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेतलेले आहे. आता त्यानंतर याला आपण एक वेळेस तळून पाहू. इथे तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर ह्या दुप्पट आणि तिप्पट अशा फुलतात. साबुदाणा भिजवायची गरज नाही आणि शिजवायची पण गरज नाही. तर एकदम सोप्या अशा पद्धतीने तुम्ही पण साबुदाणा चकली अशी बनवून पहा व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक यू.